हॅपी माझा बोली. तर मराठा आंदोलक मनोज जरांगेंसंदर्भातली बातमी आहे. पुन्हा एकदा जरांगे हे आंदोलनाचं हत्यार उपसणार की सरकार जरांगेंची समजूत काढणार, या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी 28 मे ही तारीख निर्णायक आहे. 30 मे पासून आमरण उपोषणाची हाक दिलेल्या जरांगेंनी राज्य सरकारला 28 मे पर्यंत अल्टिमेटम दिलाय. 28 तारखेपर्यंत जर मराठा समाजाच्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करू असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. विशेष म्हणजे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी अचानक अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास बंद दाराआड महत्त्वाची चर्चा झाली आहे. 28 तारखेपर्यंत मराठा उपसमिती जरांगेंच्या मागण्यांवर उत्तर देणार आहे. हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रमुख मागणी जरांगेंनी केली आहे. आपण जेवढ्या मागण्या लेखी पण दिलेल्या आहेत म्हणजे कलेक्टर महोदयांच्या माध्यमातून सरकारला, आणि जवळपास 2.5-3 वर्ष सरकारच्या पण त्या पूर्ण पाठ झालेल्या आहेत. आणि सातारा संस्थांचा गॅझेटियरचा एक विषय होता, सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, तर तोही घेतील. 28 तारखेच्या आतमध्ये लाडभून याच्यात आता पूर्ण क्षमतेनं ताकदीनं उतरावं, त्या समाजासाठी काम करावं आणि जिंकून दाखवावं ही आमची इच्छा आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या वास्तविक मागण्या आहेत, ज्या सरकारने मान्य केलेल्या मागण्या आहेत, त्याच्यावरतीच ते पुन्हा म्हणतात की हे करायला पाहिजे. ह्या बाबतीत मुंबईत जाऊन चर्चा करेन आणि 28-29 तारीख दादांनी दिलेली आहे, त्या वेळेत आम्ही निश्चितपणे चर्चा करून मी फोन करून दादांना सांगितलं. उपसमिती बनवलेली आहे. उपसमितीचं कडून जर समाधान नाही झालं तर साहजिकच राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी यांच्याशी पण वेळ पडली तर चर्चा करू. तर यावेळी बोलताना जरांगेंनी एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांचं कौतुक केलं. तर भेटीसाठी आलेले भाजप नेते कॅमेरासमोर येत नसल्याचं सांगत प्रसाद लाड यांना सल्ला दिलाय. साहेब प्रोटोकॉल सोडून येतात, तुम्ही प्रोटोकॉल सोडा ना. काय त्याला गरिबांनी जनतेवर बसवलं, तुम्हाला रोख गादीवर त्या मायाला घुसा लोकात कनाकन काय अडचणी. ते माणूस तिथं आड आला एसीला, अरे मुख्यमंत्री रे आडवा येत नसतो, प्रोटोकॉल आहे, त्यांची प्रतिष्ठा आहे, पत आहे, आला आडवा, गरिबाच्या वेदना जाणून घेतल्या. पोळ्याच्या दिवशी आले अंतरवाली वर गरीब मराठ्यांच्या त्या समस्या जाणून घेते, त्यांना अडवू नका पडू. हा, ते जर लावाला विक्रेत असते तसं जर इनपुट तुम्हाला सापड असलं ना, मीच वाजवतो त्यांना. तुम्ही इनपुट द्या, मागं पुढे बघू नका, मी सापच करतो पुरे. नाही केलं तर मनोज जरांगेचा शब्द आहे. आता बातमी नीट पेपर फुटी प्रकरणातली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने